मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या. धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई भविष्य पुराणाचे 3च भाग आलेले आहे. तर पुढे भविष्य पुराण सांगा. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने भविष्य पुराणच ऐकणार आहोत. तर या भविष्य पुराणामध्ये पार्थिव शिवलिंगाचे लिंगपूजनाचे काय महत्त्व आहे, तर ते आपण या भविष्य पुराणातील पार्थिव शिवलिंगाचे कलियुगमध्ये जर आपण पार्थिव शिवलिंग जर आपण बनवली, पूजन केलं, कोणत्या मंत्राचा जप केला आणि त्याचं महत्त्व काय आहे, तर पार्थिव शिवलिंग पूजनाचे आपण महत्त्व ऐकूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शालिनी भक्तिसागर कथावर शिव महापुराणातील महाशिवरात्रीसाठी 5-5, 7-7 मिनिटाच्या शिवाच्या अवताराच्या कथा चालू आहे. शिव महापुराणातील कथा आहेत त्या 5 मिनिटं काढून श्रवण करावे. शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला महाशिवरात्रीपर्यंत रोज नवीन कथा शिवाच्या अवताराच्या येत राहतील. तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रवणाचा लाभ घ्यावा शिव महापुराणाच्या कथातला. आपण या व्हिडिओच्या माध्यमाने भविष्य पुराणातील लिंगपूजन जर केले आपण, तर आपल्याला तत्काल फळाची प्राप्ती होते आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. श्री गणेशाय नमो नमः. श्री भविष्य पुराण भाग 4. ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्याचे वर्णन सांगा. त्यावेळेस सूत म्हणाले, महर्षींनो, सर्व लिंगात पार्थिव शिवलिंग सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण केले आहेत. सतयुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगामध्ये सोन्याचे लिंग, द्वापार युगामध्ये पाऱ्याचे लिंग, कलयुगात पार्थिव शिवलिंग. कलयुगामध्ये जर आपण पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले, तर जेवढे मातीचे कण त्या पार्थिव शिवलिंगात राहतात, तितके वर्ष आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. आपल्याला यमदूत हात लावत नाही, आपल्याला यमदूत यातना करत नाही. आपल्याला शिवलोकातून शिवाचे दूत आपल्याला घ्यायला येतात. म्हणून कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचे खूप महत्त्व आहे. तर कलयुगामध्ये या पार्थिव शिवलिंगाचे, या ओम नमः शिवाय या मंत्राचे, या भस्माचे, या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केले, तर चित्रगुप्त शिवाच्या भक्तांना खूप लिहिलेचे चित्रगुप्त जे कर्म करतात आपण, तर ते खूप बारकाईने आपले कर्म लिहितात. कारण की त्याच्यात ऊच-नीच व्हायला नको. कारण की शिवजी हे कठीण परीक्षा करतात. त्यांच्या भक्तांना जर यमलोकात नेले गेले, तर शिवजी हे चित्रगुप्तांना अतिशय दंड देण्यात येते असे सांगितले आहे. म्हणून पार्थिव शिवलिंगाचे पूजन अत्यंत श्रेष्ठ सांगितले. 8 प्रकारच्या मूर्तींमध्ये पार्थिव मूर्ती सर्वात श्रेष्ठ आहे. तिच्यामध्ये पूजनाचे पुण्यफल तपश्चर्यापेक्षा अधिक जास्त असते. जो कोणी रोज पार्थिव शिवलिंग सकाळी निर्माण करतो, रोज भविष्य पुराणाच्या अनुसाराने भविष्य पुराणात सांगण्यात आलेले आहे की जी व्यक्ती आंघोळ करून ब्रह्ममुहूर्तेवर स्वच्छ कपडे वगैरे घालून पार्थिव शिवलिंगाचे जर पूजन केले, तिने पार्थिव शिवलिंग पूजन करण्याच्या अगोदर बेलाच्या पत्रीवर बेलपत्र खाली ठेवून तिच्यावर शिवलिंगाचे जर निर्माण केले आणि त्यामध्ये जर कमलगट्ट्याचा मणी जर मध्ये घातला, तर लक्ष्मीची प्राप्ती होते. तर तो कमलगट्ट्याचा मणी आपल्याला काढून घ्यायचा आहे विसर्जन झाल्यानंतर. तर जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर म्हणा, या सकाळून 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, शिवलिंगाच्या पूजनाचे काही टाईम नाही आहे. तुम्ही केव्हाही शिवलिंगाचे पूजन करू शकतात. त्याला वेळेकाळेचे बंधन नाही आहे. कोणत्याही काळी तुम्ही शिवाचे पूजन अर्चन करू शकतात. पण सर्वात महत्त्वाचा टाईम म्हणजे ब्रह्ममुहूर्त सकाळचे 4 आणि प्रदोषकालाचे 4. म्हणजे ह्या 2 समयांना अत्यंत महत्त्वाचं सांगितले. कारण की या समयी साक्षात शिव आपल्या जवळ उभे राहतात. आपण ज्या वेळेस मंदिरात जातो, विचार करून जातो, घरात बसलेलं राहतो, काही काम करत राहतो. कुठलेही काम करताना आपल्या मनात खूप काही येतं शिवजींबद्दल, की आपण शिवाला असं सांगायचं, हे महालक्ष्मी आमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर, हे भोलेनाथ आमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर, आम्हाला घर नाही तर घर दे, शेती नाही तर शेती दे, माझ्या मुलांना अशी नोकरी
नोकरी लावू दे, लग्न चांगलं जुळू दे. घरी आपण राहतो तर पूर्ण आपलं मन एवढं चंचल राहतो, आपण याविषयी बोलत राहतो. पण ज्या वेळेस आपण शिवमंदिरात जातो तर आपलं तोंड शिवून जातं. शिवून याने मौन धारलं जातं आपलं मन, की आपण शिवासमोर जाताच बरोबर आपण काहीच बोलत नाही तिथं. कसं मागायचं, काय मागायचं हाच प्रश्न पडून जातो तिथे गेल्याबरोबर. कारण का? कारण मंदिरामध्ये शिवजी साक्षात विराजमान राहतात. ते आपल्याला मौन धारण करून टाकतात. डायरेक्ट आपले तोंड शिवून टाकतात, बंद करून टाकतात, की कशी प्रार्थना करशील तू आता? आपल्याला तिथे गेल्यावर उमजतच नाही, की आपण प्रार्थना कोणत्या प्रकारे करावी आणि आपण भगवान शिवाजवळ कसे मागावे आणि कोणत्या पद्धतीने मागावे. आणि मंदिरातून जर घरी बी आलो, मंदिराची पावत्री पण उतरली तितक्यात आपल्याला याद येते, असं करून दे भगवान, तसं करून दे, माझ्या मुलांचं, माझ्या नवऱ्याचं, या धंद्यात बरकती दे, या व्यापारात लाभ कर, या लक्ष्मी स्थिर राहू दे. असे रस्त्याने चालता चालता आपल्या मनात विचार येतात. तर ते भगवान हे आपल्याकडून करून घेतात. कारण भगवान मंदिरामध्ये साक्षात, साक्षात विराजमान झालेले असतात. म्हणून आपण त्याच्यासमोर काहीच बोलू पावत नाही. हे तेवढे त्रिकाल सत्य आहे. हे भविष्य पुराणामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर मी त्या तुम्हाला वर्णन करून सांगितल्या. तर सर्वात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे श्रेष्ठ हे पार्थिव शिवलिंगाचे पूजन. पूजनाचे बी पुण्यफल तपश्चर्येपेक्षा सुद्धा जास्त मिळते पार्थिव शिवलिंगाचे. ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, मंत्रांमध्ये ओंकार वर्ण श्रेष्ठ आहे, तसे सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ पार्थिव शिवलिंग आहे. तर सकाळपासून तर तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही शिवलिंग बेलपत्रीवर निर्माण करून पूजा अर्चना, रुद्राभिषेक, लिंग अभिषेक या कुठलाही महारुद्र अभिषेक तुम्ही त्या पार्थिव शिवलिंगावर करू शकता. फूल, बेलपत्री यथाशक्ती जी पूजा आहे, यथाशक्ती म्हणजे जे आपल्याजवळ आहे ते. एक दाणा तांदळाचा पण राहिला तरी पण यथाशक्ती म्हणजे जे तुमच्याजवळ अवेलेबल आहे तर ते तुम्ही शिवलिंगाला अर्पण करा, आरती करा. शिव महापुराणातील कथा श्रवण करा, शिव अष्टक श्रवण करा, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय श्रवण करा, 108 नावं भगवान शिवाचे श्रवण करा. नाहीतर आपल्या आपल्या मनानुसार ओम नमः शिवाय त्या पार्थिव शिवलिंगासमोर तुम्ही ओम नमः शिवाय 108 वेळा श्रवण करा, आरती करा. भगवान शिवाला अलगद धक्का द्या म्हणजे विसर्जन करा. तिथल्या तिथं जसा गणपती आपण हलवतो तसं विसर्जन करा. मग परत तुम्ही सकाळी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली, त्याच शिवलिंगाची तुम्ही दुपारी पूजा केली, त्याच शिवलिंगाची तुम्ही संध्याकाळी पूजा केली. दिवसातून 3 वेळा पूजनाचे भविष्य पुराणामध्ये सांगितलेले आहे, की 3 वेळा पार्थिव शिवलिंगाचे पूजन करणाऱ्यास खूप पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि संध्याकाळ झाली की दररोज शिवलिंगाला विसर्जन करा. दररोज नवीन पार्थिव शिवलिंग करा, संध्याकाळ झाली तिला विसर्जन करा. सकाळी पूजा केली, दिवसभर राहू द्या, दुपारी पूजा केली राहू द्या, संध्याकाळी झाली पूजा की विसर्जन. पिंपळाच्या झाडाखाली, बेलाच्या झाडाखाली, कोणत्याही कुंडीमध्ये तुम्ही ती माती, वाळू तुम्ही विसर्जन करून रोज नवीन नवीन लिंग तुम्ही निर्माण करू शकता. त्याचे पार्थिव शिवलिंग म्हणजे तुम्ही बनवून आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करू शकता. बेलपत्री नाही तर घरात जो रुद्राक्ष, प्रत्येकाच्या घरात रुद्राक्ष आहे हे मला माहिती आहे, तर तो रुद्राक्ष तुम्ही भगवान शिवाला शिवलिपिंडीवर अर्पण करा. दररोज त्याला धुवून तोच रुद्राक्ष शिवपिंडीवर अर्पण करा. जो कोणी शिवलिंगावर एक रुद्राक्ष जर अर्पण करतो त्याला 1 करोड शिवालयाचे मंदिर बांधल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि एक पार्थिव शिवलिंग जर निर्माण केले तर जेवढे मातीचे वाळूचे कण आहेत त्या शिवलिंगामध्ये, तितक्या मातीच्या वाळूच्या कणा एवढे तुम्हाला शिवलोकात वर्षानुवर्ष चंद्र सूर्य राहावं तोपर्यंत तुम्ही शिवलोकातच शिवप्रभूंजवळ वास्तव्य तुमचे राहते, मोक्षाची प्राप्ती होते. आणि आपल्यावर अंबे माता, दुर्गा माताचा आशीर्वाद राहतो. आपल्या मुलाबाळांची आपण शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, पण ती प्रगती होण्यास आईने करा हे सर्व काही. तर आईने केलेली ही पूजा आपल्या मुलांना कामात येते, आपल्या नवऱ्याला कामात येते आणि आपल्याला सुद्धा बी कामात येते. ज्या घरामध्ये जी स्त्री भविष्य पुराणानुसार सांगितलेले आहे, की भविष्य पुराणामध्ये सांगितले आहे की ज्या घरामध्ये जी स्त्री पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करते, पार्थिव शिवलिंग बनवते, त्याची पूजा अर्चना करते, त्या घरामध्ये वास्तुदोष, ग्रहदोष, 7.5 या
कोणत्याही दोषापासून, नजर दोषपासून तिला मुक्तता मिळते. ज्या घरामध्ये या कथा श्रवण केले जातात तेथली 4000 किलोमीटरपर्यंत जागा पॉझिटिव्ह राहते, निगेटिव्ह ऊर्जा त्या घरामध्ये राहत नाही. तर या भविष्य पुराणामध्ये सांगितलेल्या या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर शिवलिंगासमोर तुम्ही जर यथाशक्ती, तुमच्याजवळ जर वेळ आहे, तर दररोज तुम्ही शिवलिंगासमोर दूध, कच्चे दूध, गाईचे दूध जरुरी नाही, गाईचे दूध तर 1 बूंद बी राहिलं तर खूप चांगलं. 1 बूंद जर आपण गाईचे दूध शिवलिंगावर अर्पण केले तर करोडो शिवलिंगाचे आपण अभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. पण आता गाईचे दूध कोणाजवळ आहे, कोणाजवळ नाही, माझ्याजवळ पण राहत नाही, खरी गोष्ट सांगते. पण नित्यनेम आहे की रोज दूध काढते, कच्चे दूध. दुकान, हॉटेल आहे आमची, हार्डवेअर आहे. दूध हॉटेलमधून आले, चांगले दूध, फॅटचे म्हणजे घट्ट दूध येतं घरच्यासाठी. तर ते दूध चांदीच्या वाटीत दररोज नित्यनेम झालेला आहे. ग्लास पण आहे, वाटी हे संपूर्ण शिवाचे भांडे चांदीचे करून घेतलेले आहे. कळसा चांदीचा, प्लेट चांदीची, पार्थिव शिवलिंग चांदीच्या प्लेटमध्येच करते. चम्मच चांदीचा, वाटी चांदीची, संपूर्ण भांडे शिवाचे चांदीचे करून घेतले. तर त्या पार्थिव शिवलिंग चांदीच्या प्लेटमध्ये निर्माण करते. शिवलिंगाला नैवेद्यासाठी चांदीच्या वाटीत दूध कच्चे, त्यात साखर, मध वगैरे पंचामृत घालून दररोज शिवाला दुधाचे नैवेद्य देते. जो कोणी शिवाला नैवेद्य देतो त्याच्या घरामध्ये 72 पिढ्यांपर्यंत कोणी उपाशी राहत नाही, कधी धनधान्याची कमतरता राहत नाही, त्याच्या मुलांची प्रगतीच होते, नवऱ्याचे दीर्घायुष्य होते, आपली सुद्धा प्रगती होते, आपल्याला मान सन्मान मिळतो, कोणी आपल्याला खालच्या नजरेने पाहत नाही. जो शिवलिंगाची पूजा करतो, शिवची आराधना करतो, त्याला कोणतीही व्यक्ती खालच्या नजरेने म्हणजे तिरच्या नजरेने पाहत नाही, उनं बोलत नाही, तिचा अपमान करत नाही. कारण शिवाच्या पूजनेने आपल्याला मान प्रतिष्ठेत वाढ होते, असे या भविष्य पुराणामध्ये सांगितलेले आहे. म्हणून पार्थिव शिवलिंगाला एवढे महत्त्व दिले गेलेले आहे. पार्थिव शिवलिंग, रात्रभर शिवलिंग फक्त शिवरात्रीच्या रात्रीच राहू द्यावी लागते. दररोज पार्थिव शिवलिंग रात्रभर राहू द्यावी लागत नाही. शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्री, शिवरात्री, नवरात्री या एवढ्या रात्री शिवाच्या आणि अर्धनारेश्वर अंबे माताच्या म्हणजे शिव आणि शक्ती यांच्या या रात्री आहेत. नवरात्री, महाशिवरात्री, शिवरात्री. तर या रात्री तुम्ही पार्थिव शिवलिंग राहू देऊ शकतात. दररोज तुम्ही पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करणार तर संध्याकाळी प्रदोष कालानंतर तुम्ही तिला विसर्जन आठवण करून करावी. मग नंतर या पार्थिव शिवलिंगाची आराधना केल्याने पवित्र पुण्य फळाची प्राप्ती होते, धन मिळते, धान्य मिळते, समाधान मिळतं, ऐश्वर्य होते, वृद्धिगत होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. इष्ट कार्य, जे तुम्ही इच्छित कार्य, जे विचार केलेले आहेत त्या कार्यांमध्ये तुमची वाढ होते आणि ते कार्य त्वरित पूर्ण होतात, अशा या भविष्य पुराणात सांगितले आहे. जो उत्तम उपचारांनी पार्थिव शिवलिंगाची श्रद्धापूर्वक पार्थिव लिंगाच्या त्यांच्या वेदेचे पूजन करतो तो अतिशय धनवान होतो आणि मेल्यानंतर त्याला रुद्रलोकाची प्राप्ती होते. जो तिन्ही संध्यासमयी बिल्वपत्र वाहून पार्थिव शिवलिंगाचे पूजन करतो, जो तिन्ही संध्यासमयी म्हणजे ब्रह्ममुहूर्त, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही समयी पार्थिव शिवलिंग निर्माण करून त्याच्यावर 3 वेळेस बिल्वपत्र वाहून पूजन करतो, तो जीवन मुक्त होऊन याचा देह रुद्रलोकी जातो. आणि जर जो कोणी ज्याने 3 समयी पार्थिव शिवलिंगाचे पूजन केलेले आहे त्याच्या दर्शनाने समोरच्या व्यक्तींचे सर्व पापे जळून भस्म होतात, त्याच्या स्पर्शाने इतरांची पापे नष्ट होतात आणि घरात जर तुम्हाला कोणी स्पर्श केला त्याचे सुद्धा 7 पिढ्यांचे जे काही ब्रह्महत्येसारखी पातके झाली असतील ते सुद्धा तुमच्या दर्शनाने आणि स्पर्श मात्राने नष्ट होतात. या भविष्य पुराणात पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचे महत्त्व सांगितले. जो जीवनमुक्त होऊन त्यांचा देह रुद्रलोकी जातो, दर्शनाने स्पर्शनाने त्यांची पापे नष्ट होतात आणि जो नित्य पार्थिव शिवलिंग बनवून त्यांची पूजा करतो तो अनंत काळपर्यंत शिवलोकात राहतो. सकाम भावनेने पार्थिव शिवलिंगाचे पूजन जो करतो त्याला राजपदची प्राप्ती होते. जो निष्काम भावनेने पार्थिव शिवलिंगाचे पूजन करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळतो. जो ब्राह्मण पार्थिव शिवलिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूल नामक घोर नरक प्राप्त होतो. जो पार्थिव लिंग
अखंड करावे. या द्विखंडात्मक केल्यास त्याचे पूजनाचे फळ मिळत नाही. म्हणून पार्थिव शिवलिंग संध्याकाळी दररोज विसर्जन करावे. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक, पुष्पराग यांच्यापासून बनवलेले जे पार्थिव शिवलिंग आहे ते अखंड असावे. पारा चांगला असतो, स्फटिक चांगला असतो, सुवर्णांची चांगली असते, चांदीची चांगली असते, वेदिका, महाविद्या असे महेश्वर देव लिंग रूपात आहेत. म्हणून स्थावर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, 4 लिंग आणि द्विखंड स्थावावर लिंग यांचे पूजेचे फल समान असते. तर असे हे पार्थिव शिवलिंगाचे पूजनाचे मी तुम्हाला भविष्य पुराणातील टॉपिक होता, त्याच्यावर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करून पार्थिव शिवलिंगाचे पूजनाचे महत्त्व सांगितले. तर पार्थिव लिंग पूजनाचा विधी कसा आहे, तर मग पार्थिव शिवलिंगाचा पूजनाचा विधी सूत पुढे म्हणाले की हे श्रेष्ठ महर्षींनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे, म्हणून मी पार्थिव शिवलिंग पूजनाच्या वेदोक्त पद्धत वर्णन करून सांगणार आहे. ती पूजा पद्धत उपयुक्त, श्रेष्ठ आणि भुक्तिमुक्तीदायक आहे. सर्वप्रथम आहिनिक सूत्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्या उपासना केल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य, पितरांसाठी तर्पण करावे. आपली नित्यकर्मे उरकल्यानंतर भगवान शिवजीचे स्मरण करून भस्म, रुद्राक्ष आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मंत्राचा जप करायला कोणत्याही जागेचे, काळेचे, वेळेचे बंधन नाही. भस्म त्रिपुंडी धारण करावे. रुद्राक्ष गळ्यात धारण करावा. ओम नमः शिवाय म्हणावे. ओम नमः शिवाय श्रवण केल्याने, या पठन केल्याने, या जप केल्याने त्यांचे मुख पवित्र, 12 ज्योतिर्लिंग तीर्थांसारखे पवित्र मुख होऊन जाते. विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजन करावी. पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून मनवंचित फलाची प्राप्ती होते. नदी किंवा तलावाच्या काठावर, पर्वतावर, वनात, शिवालय कोणत्याही पवित्र स्थानी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. शुद्ध जागी असलेली माती घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावं. ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाचे करावे, क्षत्रियांनी लाल रंगाचे करावे, वैश्यांनी पिवळ्या रंगाचे करावे आणि तुम्ही, आम्ही, मी सर्वांनी, आपल्या या मानवजातींनी सर्वांनी काळ्या रंगाच्या मातीपासून शिवलिंग बनवावे. कोणत्या रंगाची आपल्याला सर्वांना बनवायची आहे? ब्राह्मणांना पांढऱ्या मातीची बनवायची, जे क्षत्रिय असेल त्यांनी लाल रंगाची बनवायची, जे वैश्य आहे त्यांनी पिवळ्या, आणि शूद्रांनी, तुम्ही, मी रोज काळ्या रंगाची मातीपासून बनवलेली शिवलिंग मी काळ्या मातीची बनवते. तर आपण कोणत्या मातीची बनवायची? आपण काळ्या मातीची बनवायची. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी माती पवित्र असेल, या कोणत्याही याने बेलाच्या झाडाखालची, शमीच्या झाडाच्या खालची, पवित्र झाडांच्या, अशोकच्या पत्त्याच्या झाडाखालची, पिंपळाच्या वृक्षाच्या झाडाखालची पवित्र वृक्षाची माती घेऊन शिवलिंग बनवावे. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृत्तिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी. ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी. त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव लिंग तयार करावे. भोग आणि मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. आता त्यांच्या पूजेचा विधी सांगतो, तर लक्षपूर्वक ऐका. प्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्री फुलाने प्रोक्षण करून ती शुद्ध करावी. भूरोशी या मंत्राने क्षेत्रसिद्धी करावी. अपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमस्ते रुद्राय नमा या मंत्राचा स्फटिक शिळेचा घेरा बनवावा. नमो शंभवाय नमा या मंत्राने क्षेत्रशुद्धी करावी. पंचामृताने प्रोक्षण करावं. त्यानंतर भक्तिमान मनुष्याने नमोस्तुते नीलग्रीवाय या मंत्राचा जप करून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. वैदिक पद्धतीने पूजन करावे. एतते रुद्रावसम या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे. मानव महात्म या मंत्राने आव्हान करावे. या ते रुद्र या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसावे. या मिशू या मंत्राने शिवजीच्या अंगामध्ये न्यास करावे. अधिवाचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. असोयस्तामम या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजीचा न्यास करावा. असोयवस्पर्ती या मंत्राने उपस्फरणम देवतेच्या समीपान जाण करावे. नमोस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्यपद्यासन समर्पित करावे. तत्पुरुषाय विद्महे रुद्र गायत्री मंत्राचा अर्घ्य घालून त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकम इव मंदनान मृत्युर्मोक्षी महामृतात या मंत्राचा जप करत आचमनन करावे. पयपृथाव या मंत्राने दुधाने स्नान घालावे. दधाक्रीनो या मंत्राने दयाने स्नान घालावे. घृतम पावनम या मंत्राने गायीच्या तुपाने स्नान घालावे. मधुवाता, मधुनक्तम, मधुमानो या मंत्राने मधाने, साखरेने स्नान घालावे. याला पंचामृत स्नान असे म्हणतात. तर पार्थिव शिवलिंगाची पूजाविधी अशी करावी. मग
पाद्य समरण्याच्या वेळी म्हटलेल्या नमोस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालून मानस्तोक या मंत्राने कीटबंधन अर्पण करावे. नमो धृष्णवे या मंत्राने वस्त्र अर्पण करावे. नमो धृष्णवे या मंत्राने वस्त्र अर्पण करावे. मग वस्त्र जो आपला सूत राहतो तोच 11 पंधी असा करावा आणि तो सूत भगवान शिवाला अर्पण करावा. याच्याने आपला चंद्रबल मजबूत होतो. या 4 मंत्रांनी वस्त्र करून अर्पण करावे. नमः शुभ्यम या मंत्राने प्रेमपूर्वक गंधक चंदन पांढरे गंधक लाल चंदन लावावे. नमस्तोक्षुभ्य या मंत्राने अक्षदा व्हाव्या. नम पर्याय या मंत्राने फूल व्हावे. नमो पर्णाय नमाने बिल्वपत्र अर्पण करावे. नमो कर्पदिनी या मंत्राने धूप दाखवावा आणि उजव्या हाताने देवीला उदबत्तीने ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी. नमो आशवे या मंत्राने देवीला प्रदीपादन निरांजन करावे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान या मंत्राने आचमनीयम द्यावे. इमा रुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे. नमो वज्राय या मंत्राने आपले सर्वस्व अर्पण करावे. त्यानंतर मानो महंतम मानस्तोकम पूर्वतम दोनों मंत्राचा उच्चार करून 11 रुद्राचे केवळ अक्षदा वाहून पूजन करावे. हिरण्यगर्भम या मंत्राने दक्षिणा अर्पण करावी. देवस्वम या मंत्राने अभिषेक करावा आणि ओम नमे आश्वे या मंत्राने देवीला निरांजनाने ओवाळावे. इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी. मानांतो महांतम या मंत्राने देवीला प्रदक्षिणा घालावी. मानस्तोक या मंत्राने साष्टांग नमस्कार घालावा. प्राणिपात करावा. भगवान शिवाला अर्धी प्रदक्षिणा घालावी. अर्धी प्रदक्षिणा घातल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात. 3 टाळ्या वाजवाव्या. 3 टाळी पण वाजवली तरी मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. या मंत्राने देवाला शिवमुद्रा दाखवावी. यतो यथा या मंत्राने अभयमुद्रा. त्र्यंबकम या मंत्राने ज्ञानमुद्रा. नमो सेनाभय या मंत्राने महामुद्रा. नमो गोभ्य या मंत्राने धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे 5 मुद्राचे प्रदर्शन करून शिवमंत्राचा जप करावा. वेदज्ञ पुरुषाने शतरुद्र मंत्राचा जप करावा. शिवपंचांगाचा पाठ करावा. त्यानंतर देवो गातुविदो या मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवपूजेचा वैदिक विधी विस्ताराने सांगण्यात आलेला आहे. हे महर्षींनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा वैदिक विधी संक्षेपाने सांगतो. सद्योजत प्रदापी या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी लागणारी माती आणावे. ओम वामदेवाय नमः. ओम वामदेवाय नमः या मंत्राने प्रदापी या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी लागणारी माती आणावी. ओम वामदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. ओम वामदेवाय नमः या मंत्राने पाणी घालावे. ओल्या मातीचा गोळा तयार झाल्यावर ओम अगोरोभ्याय नमः या मंत्राने पार्थिव शिवलिंग तयार करावे. ओम तत्पुरुषाय नमः शिवगायत्री मंत्राने त्या शिवजीचे आवाहन करावे. ओम ईशान्याय नमः या मंत्राने वेदीवर स्थापन करावे. याशिवाय अन्य विधीही संक्षेपाने करावेत. त्यानंतर पंचाक्षर मंत्राने शिवजी संबंधित मंत्राने किंवा गुरुपदिष्टित मंत्राने शिवजीचे षोडोपचारे पूजन करावे. अथवा भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्र उग्रनाशाय शर्वाय शशिमौलिने या मंत्राने शिवपूजन करावे. उपासनाने भ्रमाचा विकल्पाचा त्याग करून अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव भक्तीनेच प्रसन्न होतात. निज कृपेने मनवंचित फल देतात. ब्राह्मणांनो, हे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगितला त्याविषयी मला अत्यंत आदर वाटत आहे. तरी पण मी आणखी एक विधी तुम्हाला सांगते. तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा या भविष्य पुराणात सांगितले आहे. या विधीत पार्थिव लिंगाची पूजा भगवान शिवजीचे नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे. त्या योगे उपासकाला अभिष्ट फलाची प्राप्ती होते. हर महेश्वर शंभू शूलपाणी पिनाकधारी शिव पशुपतीनाथाय नमः. महादेवाय नमः. शिवजींची 8 नावे घेऊन उच्चार करून शिवलिंगाची प्रार्थना पूजा करावी. ओम हराय नमः या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती आणावी. ओम महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शंभवे नमः या मंत्राने प्रतिष्ठापना करावी. ओम शूलपाणीवे नमः या मंत्राने शिवलिंगाचे आवाहन करावे. ओम पिनाकधारिणे नमः मंत्राने स्नान घालावे. ओम शिवाय नमः या मंत्राने त्याची पूजा करावी. ओम पशुपतीनाथाय नमः या मंत्राने क्षमा प्रार्थना करावी. आणि शेवटी ओम महादेवाय नमः या मंत्राने आराध्य शिवजीचे विसर्जन करावे. विसर्जनाला ओम महादेवाय नमः या मंत्राचा जप करत करत विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजीच्या उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम, शेवटी चतुर्थी विभुक्ती प्रत्यय नमः हे पद जोडून आनंदाने भक्तिभावनाने पार्थिव शिवलिंगाचे पूजन करावे असे भविष्य पुराणात सांगितले. पूजकाने पार्थिव लिंग पूजनाआरंभी शिवजी
शिवजीच्या षडाक्षरी मंत्राने अगण्यास करण्यास करावे. त्यानंतर भक्ताचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेलीच राहते. त्यांच्या अवतीभोवती नंदी राहतात, गणपरिवार राहतो, सनक सनंदन आदी भक्त त्यांची पूजा करत राहतात. अशा प्रकारे भगवान शिवजीचे चिंतन करावे आणि त्यानंतर ज्यांची अंगकांदी चांदीच्या पर्वतासारखी गोर आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे, त्या दिव्य रत्नांची आभूषणे धारण केल्यामुळे त्यांची प्रभा मस्तकावर मनोहर चंद्र धारण केली आहे, रत्नांची आभूषणे धारण केली आहे, असे रूप खुलून दिसत आहे. ज्यांनी आपल्या 4 हातामध्ये क्रमशु परशु मृगमुद्रा वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे, ज्यांनी व्यागंबर परिधान केले आहे, जे नेहमी प्रसन्न असतात, ते कमळात बसून असतात, ते सर्व देवता त्यांच्या भोवताली उभ्या राहून त्यांची स्तुती करत राहतात. जो या विश्वाचे आदिकरण आहे, जे सर्वाचे सर्व प्रकारचे भय दूर करतात, ज्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 3 या प्रकारे 15 नेत्र आहेत, अशा प्रकारे भगवान शिवप्रभूचे ध्यान करावे. याप्रमाणे न्यास ध्यानादी कर्म करून पार्थिव लिंगाचे यथाविधी महाशिवरात्रीला पूजन करावे किंवा त्यानंतर गुरुप्रदिष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा. शिवजींना नमस्कार करावा, नाना विधींनी स्तोत्रांनी स्तवन करावे, शिवजीची आराधना कराव्या, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, ओम नमः शिवाय या रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा, मृत्युंजय मंत्राचा जप करत करत 1 ग्लास पाणी ठेवावे. ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यावे, नवऱ्याला प्यायला द्यावे, आपण प्यावे. घरात या पाठाचा जप करावा. हातात ओजळीत फुले अक्षता घेऊन भगवान शिवजींची भक्तिभावाने प्रार्थना करावी. हे भूतनाथाय नमा, हे भूतनाथ शिवाय नमा, तुम्हा सर्वांना सुख समृद्धी प्रदान करो, अशी आम्हा सर्वांना सुख समृद्धी प्रदान करो. माझ्या प्राणामध्ये तुमचे वास्तव्य हमेशा राहो. तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात. माझे चित्त नेहमी तुमच्या चिंतन करते. मी जाणता अजाणता जेव्हा तुमचे कधी पूजन केले असेल, जप केले असतील, तुमच्या कृपेने सफल हो. हे गौरीनाथा, मी महापापी आहे, पतित आहे, तुम्ही पतित पावन आहेत म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणून या पामराला माझ्या या भक्तांना पावन करून घ्या अशी मी विनंती करते. मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य तुम्ही करून ठराल, जे योग्य तुम्ही करणार तेच खरे सत्य राहणार, कारण मला माझे भविष्य मला माहिती नाही, पण तुम्ही माझे भविष्य योग्य बनवा अशी महादेवाला सदाशिवाला प्रार्थना करावी. वेद पुराणे शास्त्रे महाविद्यान महर्षी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकलेत नाही. मी काय करू तुमची कथा, म्हणून मी असा जे काही आहे ती कथा जी मला जेवढं मला समजतं, जेवढं जसं मला बोलता येतं, तुम्ही मला जशी बुद्धी देत आहे तशी मी तुमच्यापर्यंत सांगत आहे. तर तुम्ही चूक भूल जी काही झाली असेल या वाचण्यामध्ये, या माझा तुमचा या पार्थिव शिवलिंग पूजनाचा टॉपिक समजवण्यामध्ये जे काही माझ्या हाताने भूल चूक झाली असेल, तर मी नाक रगडून कान पकडून क्षमा प्रार्थना करते. माझे आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा. मी तुमच्या शरण आली आहे, तुमच्या चरणी आशार्थ आलेली आहे. हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, माझे रक्षण करा आणि जे माझे भाविक भक्त आहेत, व्हिडिओ ऐकतात, त्यांचे पण तुम्ही रक्षण करा, त्यांच्यावर पण तुम्ही कृपा करा. तुमची जशी कृपा सर्वांवर राहते तशी माझ्या भक्तांवर आणि माझ्यावर तुमची नित्य कृपा दृष्टी राहो. आणि काही या भविष्य पुराणात वाचण्यामध्ये या शिवलिंगाच्या समजवण्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर ती चूक मला माफ करा अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. आणि अशी प्रार्थना झाल्यावर ओजळीतले फूल अक्षदा शिवजींना अर्पण करून साष्टांग प्राणिपात करावा, नमस्कार करावा आणि शिवजीला अर्ध्या प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी, विनम्र भावनेने वंदन करावे, शिवप्रभूचे विधियुक्त विसर्जन करावे. तर अशा प्रकारे या पार्थिव शिवलिंगाचे पूजा, भोग व मोक्ष देणारी ही कथा होती. शिवभक्ती वाढवणारी कथा होती. जो या अध्यायाच्या द्वारे प्रसन्नतेने जो कोणी वाचन करेल त्याचा आत्मा अत्यंत शुद्ध होईल, तो पापमुक्त होईल, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील, त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, धनधान्य, पुत्र पौत्रादी अखंड सौभाग्याची प्राप्ती आणि स्वर्गाची प्राप्ती होईल. जो कोणी या पार्थिव शिवलिंगाच्या पूजनाचा विधी ज्याने ऐकला त्याला शिवलोकाची तर प्राप्तीच होईल, पण त्याच्या मुलाबाळांची सुद्धा प्राप्ती होईल आणि त्याच्या 72 पिढ्यांपर्यंत कोणी नरकात असेल तर ते नरकातील पित्तर त्याचे बाहेर येतील आणि त्यांना आशीर्वाद देतील. तर अशा या पार्थिव शिवलिंगाच्या कसे पूजा आराधना करावी ते भविष्य पुराणातील कथा होती, तर ती मी तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला समजली असेल. समजल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मग आपण उद्या पार्थिव लिंग पूजनाचा महिमा महत्त्व आपण ऐकूया.
तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा. भविष्य पुराणाच्या आता सर्व महाशिवरात्रीसाठी चांगल्या चांगल्या कथा तुमच्यासाठी घेऊन येईल. पण वेळेचे फक्त कमी राहते. कमी म्हणजेच हेच की माझं पार्लर पण आहे, दोघी चॅनल यूट्यूब चालवणे, दुकानं आहेत 2, तर सर्वांकडे लक्ष देणे, जॉईंट फॅमिली ते सासू सासरे त्यांची पण सेवा करणे. जेवढे मी शिवपुराण भविष्यपुराण जेवढे पुराणं तुम्हाला ऐकवत आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा सर्वात श्रेष्ठ सासू सासऱ्यांची सेवा आहे. एका वेळेस एक अध्याय पुराणांचा कमी वाचला तर त्याला मला फरक नाही पडत, पण जेवढे सासू सासऱ्यांची सेवा करेल तेवढे माझ्यावर शिवप्रसन्न होतील. कारण जो सासू सासऱ्यांची आणि आपल्या आईवडिलांची सेवा आराधना करतो त्याच्यावर शिवप्रभू सर्वात अधिक प्रसन्न होतात. तर त्यांची पण सेवा करावी लागते. सासरे 82 वर्षाचे आहेत, सासू 75 वर्षाची आहे, तर ते स्वतः काही करू शकत नाही, तर त्यांची पण सेवा करणं हे एका सुनेचं कर्तव्य आहे. त्यामुळे घरातच खूप जॉईंट फॅमिली असल्यामुळे समय जातो. जेवढा समय मिळतो, जेवढा वेळ मिळतो तेवढ्या कथ्या तुमच्यापर्यंत पोचवत राहते. त्याशिवाय पार्लर वगैरे पण चालवणं, कस्टमर येत राहतात, त्यांना पण तोंड देणं, सर्वांकडे बघणं. तर जेवढ्या तुमच्यापर्यंत कथा आल्या तेवढ्यात तुम्ही समाधान करावे. 22, 23, 24, 25, 26 तर मी गावाला जाणार आहे. कथा तर तुमच्यापर्यंत येऊनच जातील. तर नक्की या अशा कथांचा लाभ घ्यावा आणि शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करावे भविष्यपुराण ऐकण्यासाठी. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय श्री महाकाल.